नमस्कार मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका कमळीमध्ये आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेत्री म्हणजेच योगिनी चौक। पडद्यावर कमळीच्या साध्या आणि सोशिक आईची भूमिका साकारणाऱ्या योगिनी यांचा खऱ्या आयुष्यातील संघर्ष सुद्धा एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यांची खरी आणि डोळे पाणवणारी जीवन कहाणी। मित्रांनो, योगिनी चौक यांचा जन्म आणि संगोपन महाराष्ट्रात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाले। लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती। घरच्यांचा शिक्षणावर भर असल्यामुळे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, पण अभिनयाची आवड त्यांनी कधीच सोडली नाही। त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मिळाला तो झी मराठीवरील प्रसिद्ध रियालिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार। या शोमध्ये त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची आणि महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली आणि या शोचे विजेतेपद पटकावले। या विजयाने त्यांच्यासाठी चंदेरी दुनियेचे दरवाजे उघडले। महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकल्यानंतर योगिनी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही। त्या केवळ टीव्ही अभिनेत्री नसून रंगभूमीवरील एक उत्कृष्ट कलाकार आहेत। त्यांनी चाणक्य, ए परफेक्ट मर्डर, पोपटपंची, आता बसू मग बोलू आणि संजय छाया यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहेत। नाटकांशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे। अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत मुख्य भूमिकेत असलेला सुपरस्टार हा चित्रपट असो किंवा मॅटर हा चित्रपट, योगिनी यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली। विशेष म्हणजे मॅटर या चित्रपटात त्यांनी अभिनय करण्यासोबतच गाणेही गायले आहे, ज्यामुळे त्यांच्यातील अष्टपैलू कलाकार समोर आला। छोट्या पडद्यावर योगिनी यांनी पुढचं पाऊल, कमळी, सिंधुताई माझी माई आणि सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले। याशिवाय प्लॅनेट मराठीवरील प्रसिद्ध अथांग या वेब सिरीजमध्ये त्या झळकल्या आहेत। त्यांच्या या उत्कृष्ट अभिनय प्रवासासाठी त्यांना प्रतिष्ठित महागौरव अवॉर्ड्स 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे। तसेच मालिका क्षेत्रातील त्यांच्या रिमार्केबल वर्कसाठी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे। योगिनी चौक यांचे लग्न संदेश बोराडे यांच्याशी पनवेल येथे पारंपरिक पद्धतीने अत्यंत थाटामाटात झाले। योगिनी या ऑनस्क्रीन जितक्या गंभीर आणि किंवा कडक भूमिकांमध्ये दिसतात, खऱ्या आयुष्यात त्या तितक्याच साध्या आणि मनमिळावू आहेत। त्यांच्या कुटुंबात पती संदेश, सासूबाई, आई तसेच सखी आणि सात्विक यांचा समावेश आहे। त्या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात आणि आपल्या कुटुंबासोबतचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात। तर मित्रांनो, महाराष्ट्राचा सुपरस्टार ते कमळी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक यांचा हा खडतर आणि प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि कमळी मालिकेतील त्यांची भूमिका तुम्हाला आवडते का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी मराठी कलाकारांच्या बायोग्राफी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।